नमस्कार शिक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर तुम्हाला माहीतच असेल की 20 जानेवारी 2026 ला एक शासन निर्णय आलेला आहे. शासन निर्णय आलेला आहे. ते कशाबद्दल आलेलं आहे आणि ते कोणी काढलेलं आहे बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. हे निर्णय कशाबद्दल आलेला आहे तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती बाबत. यामध्ये यांनी डिटेल सांगितलेलं आहे की जे पवित्र पोर्टलमध्ये पदभरती कशा पद्धतीनं होईल, कशा पद्धतीने होईल यांनी ह्याच्यामध्ये एक दोन पॉईंट असे आहेत की ते आपल्याला नक्कीच घातक ठरतात. नक्कीच ते बघा तुम्ही. काही दिवसानं जेव्हा लोकांचे प्रेफरन्स टाकण्यासाठी ऑप्शन येईल का, तेव्हा खूप आपल्याला अडचण येईल त्या गोष्टीची. तर बघू आपण ते काय काय आहे. आता ह्यावेळेस कसं केलंय, आपली सर्वांचीच एक मागणी होती, 1 बिंदू 1 पद. काय 1 बिंदू 1 पदाची मागणी होती ती ह्या GR मध्ये केवळ एक वेळेस निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहते. म्हणजेच हे 1 बिंदू 1 पद आहे. हे एक चांगली गोष्ट आहे, नक्कीच ठरेल आपल्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे तर ठीक आहे. आणि अजून एक काय केलेलं आहे, सेमी मीडियम ज्या शाळा असतात तिथे इंग्लिश डी-एड जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असते आपलं, डी-एड किंवा बी-एड, त्याला इंग्लिश कंपल्सरी होती ह्या पहिले पण. तर आता तिथे काय केलेलं आहे, जर आपलं 12th सायन्स असेल, BA इंग्लिश असेल, MA इंग्लिश असेल, तर आता आपण त्या सेमी मीडियम शाळेसाठी पण एलिजिबल आहोत. कधी एलिजिबल आहोत, जेव्हा तिथे इंग्लिश मीडियमचा कॅन्डिडेट नाही मिळाला तर आपण एलिजिबल आहोत तिथे. आणि हे बघा, हा सगळ्यात मोठा जे शासनानं आपल्याला घातक ठरेल हा तो निर्णय. ह्यामध्ये काय म्हणलेले, उमेदवारास तथापि त्याच्या सोयीनुसार त्याच्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. 50 कसे माहिती का, विदाऊटचे 50 आणि विथचे 50 असे मिळून टोटल 100 येतील. पण हा आपल्याला खूप चुकीचा निर्णय आहे. कारण तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 20 जिल्हा परिषद तर कशा पण येतात बघा तुम्ही. आणि जे एखादा कॅन्डिडेट फर्स्ट फर्स्ट टू 12th एलिजिबल आहे, त्याचे तर जिल्हा परिषदमध्येच हे सगळे प्राधान्यक्रम संपतात. बाकीच्या नगरपालिका, महानगरपालिका, अजून त्याच्यामध्ये आदिवासी शाळा येतील ह्यावेळेस, त्या टाकायच्या कशा मग? आणि पुन्हा संस्था 50 आपण टाकणं म्हणजे अवघडच त्यात अजून. कारण की एका एका विषयासाठी एक एक प्रेफरन्स तिथं आपलं जाईल कमीत कमी. आणि समजा ह्याच्यामध्ये अजून एक काय निर्णय दिलेला आहे की 1 बिंदू 1 पद म्हणजे कसं, की आपली जर समजा इयत्ता पहिली फर्स्ट टू फिफ्थ साठी सिलेक्शन झालं आपलं, मग आपलं 6 to 8 नाही होणार. मग ह्याच्या पुढचं कोणतंच आपण बादच झालो, मग इथंच आपलं सिलेक्शन फायनल. ह्याच्या पुढची प्रोसेस आपल्यासाठी नाही, असे ते आहे. आणि हे तर वयाचं शिथिलता देईल ती मागच्या वेळेस ते सांगत आहेत. आणि ह्यावेळेस पण आणि अजून एक काय निर्णय जे आपला होता ना 14 मेच्या पहिलेचं वय ग्राह्य धरण्यात येईल. आणि हे तर काय आपल्या सर्वांना माहिती आहे, RTचा नियम 2009 मध्ये आलता. हे झालं ठीक आहे. हे मी म्हणलो ना, ते सेमी सेमी इंग्रजी माध्यमाचा शाळा आहे. बाकी ठीक आहे सगळं. अजून काही ह्याच्यावर अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. धन्यवाद तुम्ही माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.